अर्थानं आयोजकांच्या वतीनं जे नियम होते, जे टीप दिली होती त्याप्रमाणे 2 बॉलची पॅनल्टी ही खऱ्या अर्थानं फिल्डिंग करणाऱ्या काटरंग टीमला असेल. ज्या टीपमध्ये दिलं होतं संघ दिलेल्या वेळेवरती जर हजर न राहिल्यास 2 बॉलची पॅनल्टी देण्यात येईल आणि काटरंग टीम अगदी उशीर केला या स्पर्धेमध्ये दाखल होण्यासाठी आणि आयोजकांच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी सूचना येते की 2 बॉलची पॅनल्टी या ठिकाणी काटरंग टीमला दिली जाईल. कठोर कारवाई या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून करण्यात येते. जे टीप दिली होती आयोजकांनी आणि त्याच निर्णयावरती अगदी ते ठाम राहिले. काटरंग टीम अगदी वेळेवरती उपस्थिती राहू शकली नाही या स्पर्धेमध्ये. रजत टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहिलं ना तर अगदी अग्र क्रमांकावरती आहे. चांगलं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं. अगदी प्रत्येक खेळाडूकडून चांगली खेळाडू वृत्ती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेली आहे. स्पोर्टमॅन स्पिरिट पाहिलेली आहे आणि एका रेषेमध्ये अगदी संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. एकाच रेषेमध्ये अगदी संघ मैदानाच्या बाहेर हँडशेक करून येतात. ही नियमावली अगदी टेनिस बॉल कर्जत टेनिस बॉल क्रिकेटला लागलेली. हे वळण अगदी टेनिस बॉल कर्जत टेनिस बॉल क्रिकेटला लागलेलं आहे आणि सर्व टीम अगदी त्यांना फॉलो करते. स्वागत असेल सर्वांचं. मॅचला होईल सुरुवात. बरी फर्स्ट बॉल. पुनीत गोलंदाजी माकवरती तयार आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. कल्पेशने चढवलाय हल्ला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. बिग 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 हिट. षटकार. जे षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीनं स्वतःही संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज कल्पेश सालुंके जो ऑन स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्रायकर एंड वरती कौशल गुरव. या बलेस देखील नजाकत या फटक्यामध्ये क्रिकेट मधील मादक सौंदर्य दडलं होतं. पॉइंट वरून डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा हा चौकार. थँक्यू सो मच. चांगले गीता या ठिकाणी डीजे मास्टर देखील वाजवत आहेत. त्यांचं देखील असेल मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. कल्पेश सालुंके अगदी तंत्रशुद्ध फटके खेचण्यामध्ये माहीर असणारा हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती. चौफेर फटकेबाजी त्याची आपण पाहिली आहे कित्येक मैदानावरती. यावेळेला स्टॅपिंग क्रिकेट पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. त्यानं चेंडूला चांगल्या रीतीनं फील्ड केलं. कोणतेही धाव या चेंडूवरती मिळत नाही. कॉन्फिडंटली फटके फलंदाज कल्पेश ला खेळताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. या अगोदर देखील त्यांनी एक षटकार लगावला. तदनंतर आला चौकार आणि जो चौकार त्यांनी मारला ना त्यावेळी त्याच्याकडे तो आत्मविश्वास होता. त्याला माहिती होतं की चेंडू अगदी सीमारेषा पलीकडे जाईल. सर्कलचं पावंदी असणारं पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि या षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करावंच लागेल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. 1 टप्प्या अखेर बॉल जाईल डीप पॉइंट सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश सालुंकेच्या बॅट मधून येतोय हा ब्रँडेड चौकार.
कल्पेश या फलंदाजांना बॅक टू बॅक जर 2 6 लगावले तर संजय मसने शेळू यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात आलंय. आम्ही या अगोदरच उल्लेख केला होता की या जगामध्ये पैसा सगळ्यांकडे, परंतु ते देण्याची दानत अगदी कमी लोकांकडे. 100 रुपयाचं जरी कॅश प्राइज असलं ना तरी ते पारितोषिक लावण्यात येत आहे कल्पेश साठी आणि कल्पेश देखील मैदानाच्या आतमध्ये बहरला, शप्पल झाला आणि डीप मिड विकेट लॉंगॉनच्या मधून बॉल जाईल. खऱ्या अर्थाने डीप स्क्वेअर लेग आणि लॉंगॉनच्या मधून सीमारेषा पलीकडे येतोय. हा दर्जेदार कल्पेश सालुंकेच्या बॅट मधून षटकार. कल्पेश सालुंके हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. शिवशक्ती कडाव टीम साठी अगदी शुभ संकेत तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. सुरुवात त्याने दमदार केली, परंतु सुरुवातीतलं सातत्य आता या दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये टिकून ठेवावं लागेल. सुरुवात चांगली, धावफलक जाऊन पोहोचेल. निकेश आमचे साथी गुणलेखक मित्र सांगतायत की 20 धावा आहेत त्या धावफलकावरती. ऑन स्ट्राईक वरती कल्पेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती कौशल गुरव. अगदी या विभागातील कर्जत परिसरामधील एक चांगला गुणवानशाली खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहिलंय. ओपनची स्पर्धा असेल, तालुका स्पर्धा असेल, तदनंतर ग्रामीण अगदी शिवशक्ती कडाव टीम कडून खेळत असताना असेल, मग त्यामध्ये भिवंडी, कल्याण, डोंबिवली, तदनंतर आपण पाहिलं माथेरान, कर्जत, खोपोली, खालापूर, उरण या संपूर्ण विभागामध्ये अगदी या विभागाचं नाव कर्जत तालुक्याचं नाव उंच स्तरावरती नेणारा शिवशक्ती कडाव संघ आणि त्या शिवशक्ती कडाव टीमचा कोहिनूर हिरा अगदी नॉन स्ट्रायकर एंड वरती प्रतीक्षा करतोय कौशल गुरव. ऑल इंडिया जी आयकॉन स्पर्धा झाली होती माथेरानची बंडा बॉईज यांच्या वतीने जी ऑर्गनाईज केली होती ती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये देखील आयकॉनच्या स्वरूपात आपण कौशल गुरव या खेळाडूला पाहिलं होतं आणि 46 रनची स्फोटक इनिंग, मॅरेथॉन इनिंग कौशल गुरवची त्या मॅच मध्ये आपण पाहिली होती. बॉल तयार, फटका चांगला आहे, लो फुल टॉस कन्वर्ट केला बॅट वरती ऑन साइड मध्ये. ऑन ड्राईव्हचा हा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. वाईटिश लॉंगॉन वरती चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मिळेल 1 आणि षटक संपल्याचा पंचांचा इशारा त्या ठिकाणी येतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि 21 धावा आहेत त्या धावफलकावरती. काय दमदार सुरुवात डावाला केली आहे फलंदाज कल्पेशनं. कल्पेश आणि कौशल अगदी दोन्ही प्रामुख्याचे हे खेळाडू सुरुवात दमदार करून देतात सातत्यपूर्वक शिवशक्ती कडाव टीमला आणि कित्येक मैदानं गाजवली आहेत शिवशक्ती कडाव टीमनं, परंतु त्यांच्या विरोधात काटरंग टीम, बंटी पेंडारी यांचा हा संघ अगदी कित्येक मैदानं बंटीनं देखील गाजवली आहेत. रायगड संघ असेल, तदनंतर तालुका हा स्पर्धा असतील, तदनंतर आपण पाहिलं ग्रामीण खेळत असताना काटरंग टीम कडून ओपनच्या स्पर्धेमध्ये, मग अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये अख्खा देशामध्ये जाऊन देखील बंटी पेंडारीनं अगदी खालापूर परिसराचं नाव अगदी उंच स्तरावरती नेऊन ठेवणारा हा खेळाडू आणि या रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये अगदी 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकणारा हा खेळाडू आणि आपण कित्येक मैदानावरती पाहिलं 6 बॉलमध्ये 6 सिक्स देखील बंटी पेंडारीनं लगावले होते आणि तोच बंटी पेंडारी या टीमचा हिस्सा आहे. त्याचा विचार करता धाबं संख्या अगदी भली मोठी उभी करणं, टार्गेट चांगलं सेट करणं गरजेचं असेल ते शिवशक्ती कडाव टीमला. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट, 21 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. सुस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना शिवशक्ती कडाव टीम. सुरुवातीलाच आक्रमण, बॉलिंग ट्रॅक वरती बंटी याबलच गोलंदाजी मार्क वरती येतोय. फटका चांगला आहे, अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा फटका येतोय कल्पेशच्या बॅट मधून. विलोपनीय षटकार. षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 27 या धाबा संख्येवरती. चांगली गोलंदाजी. आता थोडासा विचारपूर्वक पाहत राहिला फलंदाज कल्पेश चेंडूकडे. या अगोदर आक्रमण केलं होतं, आपलातून फटका. अगदी आपण पाहिलं की खोलवर पद्धतीचा चेंडू होता, परंतु तदनंतर त्याला खेचला ऑन साइड मध्ये
डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून बॉल सीमारेषा चिरत बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 6 धाबींसाठी षटकार. 27 धाबा धाव फलकावरती. साई मसने शेळू यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. राजू तरे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करू की आपण मंचावरती यावं. दोस्ती चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. साई मसने म्हटलं तर शेलू टीमच्या अगदी आक्रमक खेळाडू. कित्येक मैदानं साई मसने यांनी देखील गाजवून सोडली आहेत आणि शेलू टीमसाठी सातत्यपूर्वक चांगली कामगिरी करत येणारा हा खेळाडू. परंतु आता मुख्य व्यासपीठावरती अगदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अगदी ते मुख्य व्यासपीठावरती बसलेत. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. एकेरी धाबेला प्राधान्य. पहिल्या चेंडूवरती याला षटकार. तदनंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती डॉट बॉल टाकले. पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य दिलं आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात दमदार केली होती कल्पेशनं. परंतु बंटीने देखील सांगितलं मैदानाच्या आतमध्ये हम भी किसी से कम नाही आणि अगदी 100% योगदान बंटी देखील मैदानाच्या आतमध्ये देतोय. बंटी पेंडारी सुपरिचित असणारा हा फलंदाज आणि गोलंदाज. कौशल गुराव स्वतःला पूर्णपणे झोकवून दिलं होतं. मोठा पटका खेचायचा होता. माथेरानच्या अगदी त्या स्पर्धेमध्ये बंड्या बॉईज स्पर्धेमध्ये जी ऑल इंडिया आयकॉन जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये आपलातून बॅटिंग केली होती कौशल गुरवनं आणि तोच कौशल यावेळेस ऑन स्ट्राईक वरती आहे. पुन्हा एकदा फसवलंय. पसब्या गतीचे चेंडू. वेल एक्सपिरियन्स आहे खऱ्या अर्थानं बंटी पेंडारीकडे आणि तोच खऱ्या अर्थानं अनुभवाचा गाठोड पाठीशी घेऊन या षटकामध्ये या ओव्हरमध्ये आपण पाहिलं केवळ त्यानं 7 धाबा खर्ची केल्या. 4 चेंडू त्यांना डॉट बॉल टाकले. कल्पेश सारख्या चांगल्या फलंदाजाला त्यानं बांधून ठेवलं. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला होता परंतु तदनंतर कमालीची गोलंदाजी. केवळ 7 धाबा त्यानं त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये खर्ची केल्या. 5 षटकामध्ये कितपत धाव संख्येपर्यंत जाऊन पोहोचेल हे सांगणं कठीण आहे शिवशक्ती कडाव टीम. परंतु जर अशी गोलंदाजी झाली तर कमीत कमी धाव संख्येपर्यंत रोखता येईल ते शिवशक्ती कडाव टीमला. परंतु त्याच्या विपरीत आपण पाहिलं जशी सुरुवात दमदार केली ना फलंदाज कल्पेश सालुंके या फलंदाजानं तब्बल 21 धावा त्यानं पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्या आणि जर तेच आक्रमकता तेच जर अटॅक त्यानं चालू ठेवलं सातत्यपूर्वक उर्वरित येणाऱ्या 3 षटकामध्ये तर धावसंख्येचं भलं मोठं डोंगर धावसंख्येचं आलेख ग्राफ जर आपण पाहिला तर उंच स्तरावरती जाताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस बॉलर अजिंक्य कोण बॉलर आहे? आदित्य रिषभ हा गोलंदाजी मार्क वरती. आदित्य दर्गे आणि अजिंक्य दर्गे अगदी दर्गे ब्रदर्स देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळतील. अगदी खोपोली परिसरामधील एक दादा संघ म्हणून ज्यांच्याकडे आम्ही सातत्यपूर्वक पाहिलंय काटरंग आणि त्यांच्या विरोधात या विभागातील दादा संघ शिवशक्ती कडाव. बॉलिंग ट्रॅक वरती ऋषभ हा गोलंदाजी मार्क वरती येतोय. चांगली गोलंदाजी ऋषभला देखील या मॅच मध्ये करावी लागेल. पटका चांगला आहे अलोंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल आणि एकेरी धाबेपेक्षा जास्त काही मिळत नाही आणि सिंगलच्या मदतीनं सिंगलला दिलेलं प्राधान्य देखील बरंच काही सांगून जातं. कालच्या मॅचमध्ये आपण पाहिलं एकीकडे अंतरट नेल टीम होती आणि त्यांच्या विरोधात याच विभागातील एक चांगला संघ वावलोली आणि जय भवानी वावलोली टीमला 30 बॉलमध्ये करायच्या होत्या त्या 34 धावा. परंतु अंतरट नेल टीमची गोलंदाजी आपण पाहिली. आपलातून कामगिरी केली अंतरट नेटच्या सर्व गोलंदाजानं आणि त्यांनी त्या धावा डिफेन्स केल्या होत्या याच मैदानावरती आणि त्याचा विचार करता अगदी आता कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखणं गरजेचं असेल शिवशक्ती कडाव टीमला. परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. रॉकेट थ्रो आपण त्या ठिकाणी पाहिला आणि एकच धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती मिळेल. सिंगलला दिलेलं प्राधान्य आणि या सिंगलच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 30 या धावसंख्येवरती. 30 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. कल्पेश सालुंके आणि कौशल गुरव अगदी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बरसत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती ऋषभ तयार आहे. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचल ते 31 या धावसंख्येवरती. 31 रन्स ऑन दी बोर्ड.
ज्ञानेश्वरजी लदगे यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे, त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. पॉवर हिटिंग आहे या खेळाडूकडे, अगदी ब्रिलियंट पॉवरचा उपयोग त्यांना मैदानाच्या आतमध्ये केला. स्टँड अँड डिलिव्हर, बॉल जाईल वाईडिश, लॉंग ऑन, सीमा रेषा पलीकडे ठोकतोय कल्पेश सालुंके, षटकार. जे कल्पेश सालुंकेने खऱ्या अर्थानं आता रेकॉर्ड ब्रेक केलाय. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत, 2 चौकार त्यानं खेचून काढलेत आणि सुरुवात काय दमदार त्यानं केली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ऋषभ तयार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा होता, कांद्याचा पुरेपूर उपयोग केला या चेंडूवरती, या चेंडूला फेकण्यासाठी. चेंडू गुटलेंवरतीच पडला, तदनंतर वेग असल्या कारणानं एसटी रक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी ऋषभचे देखील. अद्याप त्यानं 9 धावा खर्ची केल्या 4 बॉलमध्ये. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, पुनीत त्या ठिकाणी होता, झेलला कॅरी केलं आणि पहिला मोठा आदरा मिळतोय तो शिवशक्ती कडाव टीमला. ठोक डीजे. चौदा चेंडूमध्ये 35 धावसंख्येची इनिंग, अगदी एक मॅरेथॉन इनिंग केली कल्पेश सालुंकेनं. पहिली फास्टेड 50 देखील लगावली असती, परंतु संयम फार महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये आणि तो संयम बाळगला नाही कल्पेशनं. आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच त्याला जाणवत होतं मैदानाच्या आतमध्ये. संघाला अगदी मोठ्या धावसंख्येपर्यंत, मोठ्या टार्गेटपर्यंत आपण कसं पोहोचवू त्याकडे त्याचं लक्ष केंद्रित असल्या कारणानं विकेट गमावली, परंतु कोणतेही दुःख नसेल. चांगली बॅटिंग करत 14 बॉलमध्ये 35 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्याने संघासाठी खेळली आहे. नवीन फलंदाज विशाल पोकरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये या खेळाडूंना देखील भरीव योगदान दिलंय. कर्जत प्रीमियर लीग देखील गाजवून सोडणारा हा फलंदाज. 23-24 ची जी खऱ्या अर्थानं प्रीमियर लीग झाली होती, कर्जत प्रीमियर लीग, ती गाजवणारा हा खेळाडू फलंदाज विशाल पोकरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉल तयार. ऋषभ दिशा देण्याचा प्रयत्न होता, खऱ्या अर्थानं स्वतःचा बचाव केला. चेंडूवरती आक्रमण करायचे की नाही या दुधा मनस्थितीमध्ये होता फलंदाज विशाल आणि डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी ऋषभची आपण पाहिली. 1 विकेट त्यानं प्राप्त केली, जरूर 1 षटकार आला या षटकामध्ये, परंतु गोलंदाजी अप्रतिम. केवळ 9 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 37. मध्ये 35 धावा केल्या आणि संघासाठी जे हवं होतं ते त्यांनी मिळवून दिलंय. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये विशाल पोकरकर आणि त्याच्या सोबतीला खेळणारा कुशल गुराव या दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग संघासाठी करावी लागेल. 12 बॉलमध्ये मिनिमम आपण पाहिलं 60-70 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचणं हे गरजेचं असेल, परंतु त्यापेक्षाही जशी गोलंदाजी दुसऱ्या षटकापासून सुरुवात केली ना बंटीनं, तशी गोलंदाजी जर या षटकामध्ये देखील त्यांनी केली तर कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखता येईल. ते शिवशक्ती कडाव टीमला. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर बंटी पेंडारी, यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येतोय. ऑन स्ट्राईक वरती कुशल गुरव, अगदी या विभागातील एक गुणवानशाळी खेळाडू. कित्येक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि त्याच्या विरोधात रेकॉर्ड ब्रेक करणारा गोलंदाज बंटी पेंडारी बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, गॅप मध्ये फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, पण परंतु बॉल जाईल 1 टप्प्या अखेर सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. येतोय दोस्ती चषकातील दर्जेदार चौकार.
च्या मदतीनं दाबफलक जाऊन पोहोचेल ते 41 या धावसंख्येवरती यावेळेस विकेट मिळण्याची शक्यता आणि फलंदाज कौशलला अगदी जाल्यात अडकवलं. जे सापलं रचलं होतं जालं विणलं होतं ना त्या जाल्यामध्ये अडकवलं कुशल गुरव या खेळाडूला आणि फलंदाज या ठिकाणी बडी मछली जाल में कुशल गुरव होईल बाद. विलासजी कराळे यांच्याकडून खऱ्या अर्थानं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात येत आहेत. बॅक टू बॅक 3 6 जर फलंदाजाने लगावलंय तर 500 रुपयाचं कॅश 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. शिवशक्ती कडाव टीमसाठी खऱ्या अर्थाने हे पारितोषिक असेल आणि चांगली बॅटिंग आता इथून पुढे करावी लागेल. धाबसंख्येवरती रोख लावण्याचं काम बंटीने केलं. दुसऱ्या षटकामध्ये केवळ त्यानं 7 धाबा दिल्या. एक 6 त्याच्यात देखील पहिलाच बॉलवरती आला होता परंतु तरी देखील गुड कमबॅक बंटी पेंढारीनं केलं. या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय की या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय की ते चित्र पाहायला मिळेल का. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवरती बंटी. फटका पुन्हा एकदा फसलाय परंतु पॉवर हिटिंग बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेट सीमा रेषा क्लिअर करत फलंदाज अभि देवगरे ठोकतोय हा दर्जेदार ब्रँडेड षटकार. येतोय अभिच्या बॅट मधून चांगला फलंदाज आहे. अगदी पाडल स्वीप कशाचं होतं अभिला परंतु नाकाम ठरला. फटका बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही आणि त्या कारणासाठी शरीराचा बैत घेणारा चेंडू आणि या ठिकाणी डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल ते 47 या धावसंख्येवरती. विलास परशुराम कराळे यांच्याकडून खऱ्या अर्थानं बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी आणि तदनंतर सेकंड इनिंग मध्ये 3 विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. चांगली गोलंदाजी बंटीची देखील आपण पाहतोय. फटका फसलाय आणि फलंदाज अभि देखील या चेंडूवरती लिडिंग एज घेतली होती चेंडूनं. यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटला परंतु शॉट थडमॅनवरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला कॅरी केलं. पुनीत त्या ठिकाणी होता आणि ज्याला कॅरी करत अजून एखाद्या बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती कडाव टीमला. षटक क्रमांक 14 या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि आपण पाहतोय की या ठिकाणी 5व्या षटकाला होईल सुरुवात आणि अध्यापक जाऊन पोहोचलाय शिवशक्ती कडाव टीम कडाव संघ ते 47 या धावसंख्येवरती. सुरुवात काय दमदार केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा निकेश आपण धावफलकावरती पाहिल्या होत्या आणि कल्पेश सालुंके नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगवत होतं. दुसऱ्या षटकाला देखील त्यांनी सुरुवात दमदार केली. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार परंतु तदनंतर षडयंत्र रचली खऱ्या अर्थानं बंटीनं. बॉलर नेम आदित्य आर्यन आर्यन बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा स्लॉक ओव्हरचा खेळ तो या ठिकाणी घेऊन आलाय. बॉल तयार. पहिल्याच बॉलवरती चांगली गोलंदाजी आपण पाहतो. वेगावरती स्वार होतोय. विशाल ऑन स्ट्राईक वरती होता. त्यांना सिंगलला या ठिकाणी प्राधान्य दिलंय.
सिंगलच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 48 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली, त्यानंतर वाईड बॉल आला आणि या ठिकाणी विकेट प्राप्त केली जाते. फलंदाज साहिल गायकवाड देखील या चेंडूवरती होईल बाद. अजून एखादा शिवशक्ती कडाव टीम. नेरल दहिवली टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या बरोदात बीड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. नेरल दहिवली आणि त्यांच्या बरोदात बीड दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. आणि फलंदाज बाद आहे की नाही त्या ठिकाणी रेफर केले जाईल. ऑन साइड वरती ऑन स्ट्राईकला फलंदाज बाद आहे की नाही त्या ठिकाणी चेक केले जाईल. स्ट्राइक एंडला फलंदाज बाद आहे. पाचव्या षटकामध्ये देखील कमालीची गोलंदाजी करतोय आर्यन. हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरचा बॅट्समन तर स्ट्राईकला जाईल. स्ट्राईक वरचा बॅट्समन आउट आहे. न्यू बॅटर जाईल तो स्ट्राईक वरती असेल. क्रॉस झाला नाहीये. स्टंपिंग आउट आहे. पण तुम्ही त्या ठिकाणी कलेक्शन केलं ना त्यावेळी खऱ्या अर्थानं दोन्ही खेळाडू क्रॉस झाले नव्हते आणि जो स्ट्राईक वरचा बॅट्समन आहे ना तो अगदी त्याच्या
हा त्या ठिकाणी तो होता आणि ज्यावेळी त्याचा पाय अगदी हवेमध्ये आला त्यावेळी तुम्ही स्टंपला बॉल लावलाय त्या कारणास्तव स्ट्राईक एंडवरचा बॅट्समन आउट असेल. आता न्यू बॅट्समन स्ट्राईकला जाईल. इनिंग संपण्यासाठी आपण पाहतो 3 चेंडूचा खेळ बाकी. चांगली गोलंदाजी करतो आर्यन. बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट झाली असते तर विकेट मिळाली असते परंतु आपण पाहिलं की डायरेक्ट हिट करण्यासाठी थोडंसं का होईना माघारपाली घेतली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आर्यननं शेवटच्या स्लॉक ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी केली पाहिजे त्याचं प्रात्यक्षिक त्यांना मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. काय कमालीचं षटक त्याने या शेवटच्या स्लॉक ओव्हरमध्ये हाताळलंय. बॉलर तयार. पुन्हा एकदा यावेळेस पंचांचा बाईट बॉलचा इशारा येतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर पंचांचा बाईट बॉलचा इशारा आला. अतिरिक्त बाहेर चेंडूनं त्या ठिकाणी वलन घेतला आणि वाईटच्या मदतीनं एक एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जॉईंट होईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 51 या धावसंख्येवरती. बॉल तयार. फटका चांगला आहे. विशालच्या बॅट मधून येतोय. हा दर्जेदार षटकार अगदी समोर टाकलं होतं या चेंडूला गुड लेंथ वरती आणि तदनंतर अगदी बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आला. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला पाठवलं आउट ऑफ दी प्लॉट. 6 धाब्यांसाठी बिग हिट षटकार. नक्कीच षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 57 या धावसंख्येवरती. निकेश जरूर खूप चांगला उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला. हे 2 चेंडू फार महत्वपूर्ण होते खऱ्या अर्थानं फिल्डिंग करणाऱ्या काटरंग टीमसाठी. कारण की उर्वरित आपण द्वितीय सत्रामध्ये जर पाहिलं ते जे काही टार्गेट असेल ते तुम्हाला 28 बॉलमध्ये टार्गेट चेस करायचं आहे आणि त्याचा विचार करता जी स्ट्राईक रोटेट झाली ना अजिंक्य दर्गे माझ्या मते त्या ठिकाणी होते आणि जर डायरेक्ट हिट केलं असतं तर कदापि आपण पाहतोय की विशाल पोकरकरची महत्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त झाली असते आणि कदापि आपण पाहतोय की हे 2 षटकार देखील वाचले असते. परंतु जरतर शिवाय क्रिकेट नाही आणि जरतरला कोणतंही स्थान क्रिकेटमध्ये नाही आणि तेच आपण चित्र पाहिलं आणि बॅक टू बॅक आलेले हे 2 षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 63 या धावसंख्येवरती. आता येणाऱ्या द्वितीय सत्रामध्ये 28 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 64 रनची 64 धावसंख्येची गरज. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती मांड्यावर उपस्थित आहेत दशरथजी देशमुख कलंबोली आणि कलंबोली टीमचे कॅप्टन. त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. एक लेजंड प्लेयर म्हणून ज्यांच्याकडे सातत्यपूर्वक आपण पाहतो दशरथजी देशमुख यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल. मी सागर लदगे यांना विनंती करेन की आपल्या शुभासे दशरथ देशमुख यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करावं. गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं सातत्यपूर्वक आपण उल्लेख करतो. तदनंतर आणि तदनंतर साही मसने MSCB मॅनेजर आहेत आणि मॅरेथॉन गोल्ड मेडलचे खऱ्या अर्थाने ते मानकरी आहेत. शेलू गावचे सुपूत आणि शेलू टीमचे अगदी हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहतो साई मसने यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल. मी करण
करण यांना विनंती करू की आपल्या शुभासे करण ठोंबरे यांना आम्ही विनंती करतो आपल्या शुभासे मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मान्यवरांना सन्मानित करण्यात येत आहे. साई मसने यांचं शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. तदनंतर राजू तरे शेलूचे कॅप्टन त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मी संदीप शेंडे यांना विनंती करेन की आपल्या शुभासे शेलू गावचे जावय त्यांच्या शुभासे करार्थ त्यांचा शुभ सन्मान आपण त्या ठिकाणी करतोय. तदनंतर विनायकजी आहिर आंबिवली टीमचे कॅप्टन विनायकजी आहिर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. विनायकजी आहिर सुहागन कराले यांना मी विनंती करेन की आपल्या शुभासे त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावं. तदनंतर वसंत कराले विनायकजी आहिर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. आपण या ठिकाणी यायचंय विनायकजी आहिर आणि तदनंतर वसंत कराले बेकरे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मॅचला होईल सुरुवात परंतु सलामीची जोडी बंटी आपण मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल करायची. वालकुमामा कराले यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. वालकुमामा कराले यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. हा नेक्स्ट मॅच साठी आम्ही बीड टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात नेरल दहिवली टीमचा कॅप्टन बीड टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. आम्ही नेरल दहिवली टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. पहिलं सत्र संपल्याच्या नंतर अगदी ज्यावेळी आम्ही कॉल देऊ त्यावेळी आवर्जून दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी रेडी पाहिजे टॉस करण्यासाठी. एम के सिंगर यांच्या शुभाशय करार्थाने या दोन संघादरम्यान टॉस केलं जाईल. नेरल दहिवली आणि बीड. अरविंद कराळे यांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. अरविंद कराळे उर्फ शशी यांचं शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बंटी पेंडार आणि त्याच्या सोबतीला आदित्य दर्गे. हॅलो हॅलो अजिंक्य दर्गे ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती असेल अजिंक्य, नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज बंटी पेंडारी, तर बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक नीतू माली. कर्जत परिसरातील अगदी हा एक कोहिनूर हिरा आपण पाहतो. नीतू मालीकडे सातत्यपूर्वक पाहिलंय. 6 बॉलमध्ये 1 धाव वाचवायची होती मयूर पिसेकर यांच्या बदलापूरच्या स्पर्धेमध्ये आणि 6 बॉलमध्ये जाई टीमच्या अगेन्स्ट खेळताना एका धाबेचं संरक्षण याच नीतू मालीनं केलं होतं. तो नीतू माली बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि ऑन स्ट्राईक वरती अजिंक्य. बॉल तयार. ऑन साइड मध्ये पहिलाच फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आबी आहे. वेगानं चेंडूवरती येतोय. पहिल्याच चेंडूवरती सिंगलला प्राधान्य आणि नीतू माली यांच्यासाठी कॅश प्राइज या ठिकाणी लगावलंय. आणि या षटकामध्ये जर त्यांनी क्लीन बोल्ड केलं कोणता एका फलंदाजाला तर प्रवीण टोंबरे यांच्या माध्यमातून करा तर 500 रुपयाचा कॅश प्राइज नीतू माली या गोलंदाजाला देण्यात येईल. विलास कराळे यांच्या माध्यमातून 3 विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. नीतू माली एक चांगला गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतोय. सातत्यपूर्वक त्याची चांगली गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य त्या ठिकाणी थोडासा स्किट झाला. कुशल गुराव क्षेत्ररक्षक आणि
एकेरी धाबेला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. निकेश आमचे साथी गुणलेखक मित्र खूप चांगली अपडेट आम्हाला देत आहेत आणि यावेळेस पंचांचा नो बॉलचा येतोय इशारा. वाबा केली आपण नितू मालीची, परंतु थोडीशी सुमार दर्जाची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. कुशल गुरव सारखा एक चांगला गोलंदाज, एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू या टीमचा हिस्सा आहे आणि त्याच्या विपरीत आपण पाहतोय की नितू मालीला पहिल्या षटकासाठी त्यांना आणलंय आणि डावाची सुरुवात सिंगलच्या साह्यानं केली होती फलंदाज अजिंक्यनं आणि तदनंतर आपण पाहतोय की बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 सिंगल आणि तदनंतर फ्रीडचा बॉल. फटका चांगला, फक्त दिशा दिली आहे. बॉल जाईल 1 टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी बंटी पेंडारीच्या बाट मधून येतोय हा दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. बॉल तयार. नीतू वरती आक्रमण करायला सुरुवात केली आहे. 28 बॉल मध्ये 64 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे काटरंग टीमला. बंटी पेंडारी जर अगदी 1 2 ते 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये उभा राहिल्यानंतर या धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल. आणि पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये फटका असा दुवादार, धावा मिळतील 4. येतोय दर्जेदार चौकार. तर नेक्स्ट मॅच असणार आहे उत्कर्ष दैवळी आणि बीड या 2 संघादरम्यान. आणि उत्कर्ष दैवळी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय मात्र उत्कर्ष दैवळी संघाने घेतलाय. दोन्ही संघ तयारी राहायचे, दोन्ही संघांना याची सूचना असेल. इथून फटका दमदार आहे, चेंडू आउट ऑफ सीमा पार. पंच आम्हाला सांगतात खणखणी षटकार. हॅलो, काय फटका एक्झिक्यूट केला. जसा बॅटच्या रणांगणामध्ये चेंडू आला आणि काय अफलातून फटकेबाजी. या चेंडूवरती 6 धावा प्राप्त केल्या या फलंदाजानं आणि धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 18 धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये भडकलून दिलाय चेंडूला, पण आवाक्याच्या बाहेर जाईल चेंडू. मिळतील धावा 4. काय फटका, चौकार. जेव्हा कडाव संघ प्रथमतः फलंदाजी करत होता तेव्हा कडाव संघाने 21 धावा. थोडा स्पीडअप करायचा आहे पंच, थोडा स्पीडअप करा. जेव्हा कडाव संघ फलंदाजी करत होता तेव्हा 21 धावा आल्या होत्या, परंतु आत्ता मात्र या षटकामध्ये धाव पुस्तकावरती आपण धावा पाहतोय 22 धावा. जशा तसं उत्तर मात्र काटरंग संघाने दिलंय. सलामीची जोडी मैदानावरती अजून आहे. बोला. जशा तसं उत्तर देण्याचं काम मात्र काटरंग संघानं केलंय. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. या सलामीच्या जोडीला काहीतरी करावं लागेल. चला पंच, थोडा स्पीडअप करा, आपल्याला सामने बरेच कव्हर करायचे आहेत. नेक्स्ट मॅच असणारे उत्कर्ष दैवली आणि त्यांच्या विरोधात असणारे बीड संघ. या 2 संघादरम्यान आपण फाईट पाहणार आहोत. आणि उत्कर्ष दैवली संघानं नाणेफेकीचं कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय मात्र दैवली संघाने घेतलाय.
चला थोडा स्पीडअप करा. 22 धावा. पहिल्याच बॉलवरती मिळतोय पंजा आणि या 5 धावेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचेल ते 27 धावसंख्येवरती. उत्तरास प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या. शिवशक्ती कडाव टीमच्या कल्पेशच्या बॅटमधून आलेल्या त्या धावा आपण पाहिल्या होत्या आणि त्याच उत्तरास प्रत्युत्तर दिलं बंटी पेंडारीनं. 22 धावा पहिल्या षटकामध्ये त्याने कुठून काढल्यात. फ्रीडचा बॉल, पुन्हा एकदा खराब बॉल, बॅक टू बॅक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दर्जेदार बंटी पेंडारी. परेश ठोंबरे, रघुनाथ कोलंबे शाखा प्रमुख यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. सर्व अक्षय आमचे मित्र त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नो बॉलचा इशारा येतोय तिसऱ्या पंचांकडून देखील आणि बॉलर या ठिकाणी बाद असेल. 2 बिमरचे नो चेंडू आणि या षटकाराच्या मदतीनं टोटली 7 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 7 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 34 या धावसंख्येवरती. या अगोदर निकेश यांनी सांगितलं होतं की 28 बॉलमध्ये 64 धावसंख्येचा पाठलाग करायचं काटरंग टीमला. परंतु काटरंग टीम देखील आम्ही सुरुवातीला उल्लेख केलं खालापूर तालुक्यातील एक ताकदवर संघ आहे आणि या संघानं कित्येक मैदानं गाजवली आहेत. खालापूर तालुक्यामधील डेची स्पर्धा असेल, नाईटची स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेमध्ये अगदी उच्चांक गाठणारा हा संघ काटरंग आणि त्यांची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपलातून पाहायला मिळते. एकीकडे कर्जत परिसरातील दादा संघ शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या बरोदात काटरंग. चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. विलास परशुराम कराले यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिकसाठी आणि 3 षटकारांसाठी देखील त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अजिंक्य दर्गे ऑन स्ट्राईक वरती अगदी षटकार त्यांना ठोकला आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 34 या धावसंख्येवरती. पुढील बॉल असेल फ्रेट. उघडा डोले पहा नीट. पुढील बॉल आहे प्रे हिट. भावेश गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती खूप दिवसानंतर भावेश गायकवाड आपल्याला कडाव टीमचा हिस्सा होताना पाहायला मिळतोय. चांगला गोलंदाज आहे भावेश. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती तयार. बॅक टू द बॉलर. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज भावेश कडून डावाला सुरुवात अगदी दमदार करून दिली बंटी पेंडारीनं आणि तितकेच चांगली साथ आता अजिंक्य दर्गे या फलंदाजाला करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केलं. दुधारी तलवार. एक धाव घ्यायची की नाही आणि बॉल त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेंसाठी जाईल. टोटली रन्स मिळतील 5 आणि या 5 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 39 या धावसंख्येवरती. नशिबाची आज चांगली साथ आहे काटरंग टीमला. अगदी एकही जिथं धाव नव्हती विकेट मिळाली असते
अजिंक्य दर्गेचं लक्ष नव्हतं त्या ठिकाणी आणि कॉलिंग खऱ्या अर्थानं बंटी यांनी केलं होतं, परंतु लक्ष केंद्रित नसल्या कारणानं ही विकेट्स मिळणं अगदी साहजिक गोष्ट होती. परंतु त्या ठिकाणी घर फिरले की घराचे वाशे देखील फिरतात असं म्हटलं जातं आणि आपण पाहिलं की डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात अगदी चौकार देखील मिळाली. 22ची नशिबाची चौकार. ना दिवाळी ना दसरा. 39 जाब आहेत त्या धावफलकावरती. 39 जाबा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही गरज आहे ती 20 चेंडू आणि 25 धाबसंख्येची. सामना होता कुठे आणि नेऊन कुठे ठेवलाय. बॉल तयार. फटका चांगला आहे. आपलातून फटका. बॉयडिस लॉंग ऑफ सीमा रेषा क्लिअर केली. बंटी पेंडारीचं जे नाव आहे ना ते नाव कायम त्यांनी ठेवलं या मैदानावरती आणि बंटी पेंडारी ठोकतोय या चेंडूवरती दर्जेदार विलोपनीय षटकार. व देवी स्वप्नात आली, परंतु बंटी पेंडारीला आता काय म्हटली आहे ते सांगणं कठीण आहे, कारण की शेवटचे आता 19 बॉल आणि 19 धाबसंख्येची विजयासाठी गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 19 चेंडू आणि 19 धाबसंख्येची गरज. 64 धाबसंख्येचा करायचा होता पाठलाग. 45 धावा आहेत त्या धावफलकावरती. विजयासाठी अजूनही येणारे शेवटचे 19 बॉल आणि 19 धाबसंख्येची गरज आहे. विलास परशुराम कराळे यांच्याकडून 3 चौकार 3 षटकार जर कोणत्या एक फलंदाजाने लगावले आणि 3 विकेटसाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. बंटी पेंडारी नावाचं बादल आम्ही सुरुवातीला उल्लेख केलं की 1 2 3 षटक जर बंटी पेंडारी मैदानावरती राहिला, जर मैदानावरती त्याचा जम बसला तर या 64 धावा देखील त्याच्यासाठी कमकुवत असतील आणि तशी बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 22 तयार. पुन्हा एकदा चांगला फटका. अगदी त्यांच्याच खेळाडू कक्षामध्ये डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत बंटी पेंडारीच्या बॅट मधून येतोय हा षटकार. गावदेवी नक्कीच स्वप्नात आली. डीजे देखील चांगली गीतं या ठिकाणी वाजवत आहेत. बंटी पेंडारीला जे काही सांगितलं नाही ते चांगलंच सांगितलंय असे काटरंग टीमचे पाठीराखी म्हणत असतील, कारण की आपलातून फलंदाजी बॅक टू बॅक आलेला हा दुसरा षटकार. जर अजून एक षटकार आला तर विलास परशुराम कराळे यांचे 1000 रुपये त्यांच्या ATM मधून खऱ्या अर्थानं कमी होतील आणि ते पारितोषिक खऱ्या अर्थानं पटकावलं जाईल. बंटी पेंडारी असा खेळाडू आहे. मी सुरुवातीला उल्लेख केला पहिल्या सत्रामध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार, 6 बॉलमध्ये लगातारचे 6 षटकार, 3 बॉलमध्ये 19 धावसंख्येची गरज असताना चिरल्याच्या मैदानावरती मारलेले ते 3 षटकार. एक वाईट बॉल देखील आपण पाहिला होता आणि तोच बंटी मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 55 या धावसंख्येवरती. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 55 या धावसंख्येवरती. होत्याचं नव्हतं व्हायला क्रिकेटमध्ये जास्त वेळ लागत नाही आणि पुन्हा एकदा सरळ बॅटनं अगदी आपण पाहतोय धावा येत होत्या, परंतु स्विच हिटचा फटका. कोणत्या दिशेला आता क्षेत्ररक्षक उभे कराल असं शिवशक्ती कडाव टीमला झालंय, कारण की प्रत्येक बाजूला ज्या ठिकाणी वॅकंट एरिया, ज्या ठिकाणी रिकामी जागा, त्या रिकाम्या जागेमध्ये वॅकंट एरियामध्ये अगदी फटकेबाजी करतोय फलंदाज बंटी आणि बंटीच्या बॅटमधून आलेला हा अजून एक दर्जेदार चौकार. बॅक टू बॅक 2 षटकार 2 चौकार. पहिल्या चेंडूवरती आल्या खऱ्या अर्थानं 2 नो बॉल पहिल्या 2 चेंडूवरती. त्या चेंडूवरती मिळालेल्या खऱ्या अर्थानं 12 धावा. तदनंतर सुरुवात केली भावेश गायकवाडनं सुरुवात चांगली केली, त्यांना डॉट बॉल टाकला होता, परंतु एखादी चुकी मैदानाच्या आतमध्ये होत्याचं नव्हतं करून देते
आणि आपण पाहिलं तो पंजा आला, बाई स्वरूपात मिळालेल्या त्या 5 धावा, ओव्हर थ्रो पाहायला मिळाला आणि त्या 5 धावा बरंच काही सांगून गेल्या त्या फिल्डिंग करणाऱ्या शिवशक्ती कडाव टीमला. 10 पलक जाऊन पोहोचेल ते 59 या धावसंख्येवरती. आता विजयासाठी गरज आहे 5 या धावसंख्येची. शेवटचे 16 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. हॅलो, नेक्स्ट मॅच बीड विपक्ष उत्कर्ष दैवली. आपण दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. फटका दमदार आहे आपण पाहतोय आणि या चेंडूवरती हा नक्कीच चौकार येतोय. अजिंक्य दर्गे आणि आदित्य दर्गे यांना आपण पाहिलंय रिव्हर्स पटके खेळताना कित्येक मैदानावरती. अगदी सिच्युएशन कोणतीही असो, परंतु सातत्यपूर्वक अगदी नाईटच्या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना जास्त पाहिलंय स्विचिटचे पटके खेळताना. आणि अजिंक्य दर्गे यावेळेस स्विचिटचा फटका खेळतोय 4 धाब्यांसाठी चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क या ठिकाणी होत नाहीये. एका धावसंख्येची बीजासाठी गरज आहे. चला अजिंक्य दर्गे, आपण जर लवकरात हा सामना संपवला ना, जो टाइम तुम्ही येण्यासाठी उशीर केला होता ना, तो टाइम तुम्ही आयोजकांचा वाचवाल. आणि नक्कीच यावेळेस चौकार येईल. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करत बॉल जाईल सीमारेषा पार. हा विजयी चौकार येतोय अजिंक्य दर्गेच्या बॅट मधून. आणि विश यू ऑल द बेस्ट काटरंग टीम. या मॅच मध्ये त्यांनी विजय संपादित केला. विजय टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागलं ते शिवशक्ती कडाव टीमला. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. जाताना सावकाश जा हा संदेश असेल शिवशक्ती कडाव टीमच्या पाठीराख्यांना आणि खेळाडूंना. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट बंटी पेंडारी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. कमालीची बॅटिंग, कमालीचं खऱ्या अर्थाने षटक त्यानं हाताळलं. 2 षटकामध्ये केवळ 17 धावा त्यानं खर्ची केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट त्यानं गोलंदाजी करत असताना प्राप्त केल्या. आणि बॅटिंग करत असताना 3 षटकार आणि तब्बल 5 चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला, तो बंटी पेंडारी ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला बंटी, आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचंय. आदरणीय उत्तम शेठ कोलंबे साहेबांचं शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. या विभागातील कर्जत तालुका